ही गोष्ट सुरू होते दिल्लीच्या सल्तनतीचा शहजादा असलेल्या शहाजहानच्या बंडाळीपासून. आपल्या बापाविरुद्ध जहांगीराविरुद्ध हा बंडाळी उभा करतो आणि जहांगीर या शहाजहानला पकडण्यासाठी दोन सरदारांची नियुक्ती करतो. एक असतो मुघल दरबारचा सेनापती महाबत खान आणि दुसरा स्वतःचाच मुलगा शहजादा परवेज. हे दोघेही या शहाजहानचा पाठलाग करण्यासाठी दख्खनेत जातात. दख्खनेत गेल्यानंतर आदिलशाही फौज आणि मुघल एकत्र येतात. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा सगळ्यात भरभक्कम बलाढ्य अशा दोन शाह्या एकत्र आल्यानंतर त्या दोनही शाह्यांचा या दख्खनेत पराभव होतो आणि पराभव करणारा दुसरा तिसरा कुणी नसतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील महाराजाधिराज धुरंधर शहाजीराजे. नमस्कार, मी भूपाल, तुम्ही पाहत आहात इतिहास गवाह आहे. मित्रांनो, हे महाबत खान आणि शहजादा परवेज ज्यावेळी दख्खनेत उतरतात ना, आदिलशहा आणि निजामशाही या दोघांनाही मागणं मागतात शहाजहानला पकडण्यासाठी. परंतु मलिक अंबर पुढे येत नाही आणि मग पुढे येतो आदिलशहा. स्वतःचा मुल्ला मोहम्मद खान नावाचा एक सरदार हा परवेजकडे पाठवला जातो. परवेज त्याला म्हणतो, आपण असं करूया, या शहाजहानला पकडण्याऐवजी आधी या मलिक अंबरचाच काटा काढू. मलिक अंबरला बातमी कळल्यानंतर तो गोवळकोंड्याचा मुलूक पहिल्यांदा ताब्यात घेतो, तिथून खंडणी वसूल करतो, बिदरचा मुलूक साफ करतो आणि याच वेळी विजापूरला बेढा घालतो. आता आदिलशाहीला वाटतं या मलिक अंबरला ठेचलाच पाहिजे आणि बघता बघता दोन शाया आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र येते. नगरजवळ भातवडीच्या ठिकाणी येते. बातमी महाराजाधिराज शहाजीराजांपर्यंत जाऊन पोहोचते. भातवडी, ऑक्टोबर 1624. आसपासचा दऱ्या डोंगरांचा मुलूक, शहाजीराजांच्या नजरेखालून गेलेला हा दऱ्या डोंगरांचा मुलूक म्हणजे शहाजीराजांच्या गनिमिकाव्याचा मुलूक. आणि मग काय, मग या दोनही फौजांचा मुक्काम त्या भातवडीच्या रणांगणाच्या आजूबाजूला पडायला लागतो. याच भातवडीच्या किल्ल्याच्या बाजूलाच एक तळं असतं. नुकताच पावसाळा संपून गेलेला असतो आणि त्यामुळं या तळ्याचं पाणी मात्र काठोकाठ भरलेलं असतं. ही मुघलांची आणि आदिलशाही फौजेची छावणी ही तळ्याच्या खालच्या बाजूला पडलेली असते. रात्र होते आणि रात्रीच्या एका प्रहरी शहाजीराजे या तळ्याची भिंत उडवून देतात आणि तळ्याचं सगळं पाणी या मुघलांच्या आणि आदिलशाही फौजेला घेऊन पुढे जाऊ लागतं. सगळा गाळ होतो. मुघलांच्या आणि आदिलशाहीच्या फौजेची वाताहत व्हायला लागते. दुसरा दिवस उजाडतो. स्वतः शहाजीराजे, मलिक अंबर, शरीफजीराजे, शहाजीराजांचा सख्खा भाऊ आणि शहाजीराजांचे इतर चुलत बंधू, यामध्ये खेळजीराजे देखील होते, हे साप या फौजेवरती आक्रमण करतात. आक्रमण होतं. रक्ता माणसाचा चिखल व्हायला सुरुवात होते. कोणाचा बाप, कोणाचा भाऊ इकडे तिकडे पडलेला असतो. मराठे सरदार एकमेकांसोबत लढत असतात. मुघलांच्या बाजूनं शहाजीराजांचे खुद्द सासरे लखुजीराजे जाधवराव लढत असतात आणि निजामशहाच्या बाजूनं स्वतः शहाजीराजे लढत असतात. नात्यांमध्ये भांडणं चालू असतात. कशासाठी? बादशहांसाठी. हळूहळू शहाजीराजांचा पराक्रम पाहून मुघल फौज आणि आदिलशाही फौज पळायला लागते. त्याच्या दलाचं नेतृत्व करणारा मनचेहर खान, शरीफजी राजांना हा मनचेहर खान दिसतात. शरीफजी राजे त्याच्या अंगावरती चालून जातात. भीम पराक्रमी असलेले शरीफजी राजे या मनचेहर खानावरती चालून जात असतानाच बाणांचा वर्षाव होतो. शहाजीराजांचे सख्खे बंधू शरीफजी राजांवरती कुठून तरी बाण लागतो. शरीफजी राजे कोसळतात. शहाजीराजे आपल्या सख्ख्या बंधूंना पडताना पाहून प्रचंड आक्रोश करतात आणि शहाजीराजांचा तो भीम पराक्रम उफाळून येतो आणि बघता बघता मुघलांच्या आणि आदिलशाही फौजेचा साफ फन्ना शहाजीराजे उडवतात. शहाजीराजे जिंकतात. दोन मोठ्या शाह्या एकत्र आलेल्या असताना सुद्धा शहाजीराजांनी त्यांना संपवलं. संपूर्ण जगामध्ये शहाजीराजांच्या पराक्रमाची ही बातमी पसरली जाते. परंतु शरीफजी राजे मात्र पडलेले असतात. हिंदू सरदार एकमेकांसोबत लढतात आणि मरतात. कुणासाठी? हजरत जिल्ले इलाही बादशहांसाठी. एक बातमी जिजाऊ साहेबांकडे जाते. स्वतः शहाजीराजांनी या मुघल आणि आदिलशाही फौजेचा साप फन्ना उडवला. शरीफजी राजे मारले गेले. मनात एक रुखरुख लागून राहते. स्वतः शहाजीराजांनी स्वतःचं साम्राज्य उभं केलं तर